सो मित्रांनो, सध्या महिना कुठला चालू आहे सांगता का जरा मला, की विसरलात तुम्ही पण? तर सध्या जुलै महिना चालू आहे आणि जुलै महिन्यामध्ये दरवर्षी सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं असतं आपल्याला, आहे का लक्षात तुमच्या? ज्या लोकांचे इन्कम टॅक्सेबल इन्कम लिमिटच्या पेक्षा जास्त आहे त्या लोकांना ऑलरेडी आतापासूनच टेन्शन स्टार्ट झालेलं असेल, कारण त्यांच्याकडे उरलेत फार तर 15 दिवस. आणि ज्या लोकांचं इन्कम टॅक्सेबल लिमिट पेक्षा कमी आहे त्यातली बहुतांश लोक अजून टेन्शन फ्री असतील, कारण त्यांचा समज असेल की आपल्याला ITR फाईल करण्याची गरजच नाहीये, कारण अजून आपली सॅलरीज टॅक्सेबल इन्कम पर्यंत नाहीये. बरोबर आहे, असं आपल्यापैकी बहुतेक लोकांना वाटतं. पण माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि इंजिनियर्स लोकांचा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहितीये, ते नेहमी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून मग पास होत असतात. सो त्याचप्रमाणे तुमचं ITR फाईल करण्याचे फक्त 15 दिवस शिल्लक असताना हा व्हिडिओ आलेला आहे. थोडासा लेट झालेला आहे, कारण की आदत से मजबूर आहे भाई. इंजिनियर आहे आम्ही लोक, लेट करण्याची सवयचे. पण हरकत नाही, 15 दिवसात पण मला ऑलरेडी माहिती आहे की अर्ध्यापेक्षा जास्त लोक आता पुढचे 15 दिवसच ITR भरण्यासाठी धावपळ करणार आहेत. म्हणून आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ITR विषयी तुमचे जे काही गैरसमज आणि समज आहेत ना, त्यातल्या बहुतांश क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात पहिला तर समज काय असतो की आपलं इन्कम टॅक्सेबल इन्कम लिमिट पेक्षा कमी आहे तर मग आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची गरज नाहीये, असा आपला समज असतो. त्याविषयी सुद्धा आज मी बोलणार आहे. ITR फाईल करणं आणि इन्कम टॅक्स भरणं या दोनही गोष्टी सेम आहेत का, हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ITR भरण्याचे फायदे काय आहेत, ITR म्हणजे नेमकं काय, अशा बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे ना, त्या फायर सिरीजचा 42वा एपिसोड. सो आज आपण ITR वरती बोलत असताना ITR म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर ITR म्हणजे काय? ITR हा एक असा फॉर्म आहे जो फॉर्म फिल करून आपण आपल्या सरकारला किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती देत असतो आपल्या स्वतःच्या उत्पन्नाविषयी. आपण कमवले किती, कुठल्या सोर्सेस मधून कमवले, इत्यादी सगळी माहिती आपण इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करून भारत सरकारला देत असतो. ओके, ITR हा एक सेल्फ असेसमेंट फॉर्म आहे, म्हणजे तुम्ही स्वतः डिक्लेअर करताय. सरकार किंवा सरकारचे अधिकारी, इन्कम टॅक्स ऑफिसर्स तुमच्या घरात येऊन चेक करत नाहीयेत की तुम्ही किती कमवताय आणि कुठल्या सोर्सेस मधून वगैरे कमवताय. तर अर्थात आपण स्वतः डिक्लेअर करतोय गव्हर्नमेंटकडे की हे माझे इन्कम सोर्सेस आहेत आणि या सगळ्या सोर्सेस मधून मी इतका इन्कम कमवतोय. म्हणूनच ITR ला आपण सेल्फ असेसमेंट पद्धतीचा फॉर्म असं म्हणतो. ओके, ITR म्हणजे नेमकं काय इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे? यानंतर पुढचा प्रश्न की इन्कम टॅक्स रिटर्न्स कुणी फाईल करायचा, त्यासाठी इन्कम लिमिट्स काय आहेत, किती इन्कम पर्यंत आपल्याला टॅक्स पे करण्याची गरज नाही आणि किती इन्कमच्या नंतर आपल्याला टॅक्स पे करणं अनिवार्य आहे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करणं अनिवार्य आहे. आता तुम्ही जो स्क्रीनवर चार्ट बघाल ना, त्या चार्ट मध्ये तुम्हाला दिसेल ओल्ड टॅक्स रिझिम आणि न्यू टॅक्स रिझिम. दोनही पद्धतीने जर तुम्हाला ITR भरायचं असेल तर किती इन्कम पर्यंत तुम्हाला टॅक्स पे करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर ओल्ड टॅक्स रिझिम बघितली तर 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत तुम्हाला टॅक्स पे करण्याची गरज नाहीये आणि न्यू टॅक्स रिझिम नुसार 3 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत तुम्हाला कुठलाच टॅक्स पे करण्याची गरज नाहीये. पण त्यानंतर ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये पण स्टँडर्ड डिडक्शन आहे किंवा काही रिबेट मिळते तुम्हाला 12,500 रुपयांपर्यंतची. या सगळ्या गोष्टी पकडून 5.5 लाख रुपयांच्या इन्कम पर्यंत तुम्हाला टॅक्स पे करण्याची गरज नव्हती ओल्ड टॅक्स रिझिम नुसार. मग जे काही तुम्हाला डिडक्शन्स मिळणार होते ना, त्याच्यामध्ये तुमचा होम रेंट अलाउन्स येतो किंवा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीज काढलेल्या असतील, अशा बऱ्याचशा काही गोष्टी अंडर सेक्शन 80C वगैरे मधून जे डिडक्शन्स तुम्हाला मिळतात ना, ते सगळे डिडक्शन्स कव्हर करून 5.5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला टॅक्स पे करायचा नव्हता. पण न्यू टॅक्स रिझिम मध्ये तीच लिमिट 7 लाख रुपयांपर्यंत आणि 50,000 रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन, अशा पद्धतीने 7.5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला टॅक्स पे करण्याची गरज नाहीये. पण टॅक्स पे करण्याची गरज नाहीये याचा अर्थ ITR फाईल करण्याची गरज नाहीये असा होतो का? तर बिलकुल नाही होत. इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करताना ते नील सुद्धा फाईल केले जाऊ शकतात. आपलं इन्कम जर काही टॅक्सेबल इन्कम लिमिटच्या कमी जरी असेल ना, तरीही आपण ITR फाईल केला पाहिजे. आणि जर इन्कम जास्त असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करायचेच आहेत आणि जो काही तुमच्यासाठी टॅक्स ऍप्लिकेबल असेल तो टॅक्स पण पे करायचाच आहे. तुमच्या कंपनीने फॉर्म 16A वगैरे ऑलरेडी जून मध्ये दिलेला असेल मेल वरती वगैरे. त्यानंतर ज्यांचं इन्कम जास्त आहे अशा लोकांना ऑलरेडी काही प्रोसिजर्स फॉलो करायला लागलेले असतील, नाहीतर मग त्यांचा टॅक्स डायरेक्टली कट होऊन जाणार त्यांच्या सॅलरी मधून. आता ही गोष्ट पण आपण बघितली की ITR कुणी फाईल केलं पाहिजे, किती इन्कम लिमिट पर्यंत तुम्हाला टॅक्स पे करण्याची गरज नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओचा भाग की ITR जर का आपण फाईल केले तर त्याचे फायदे काय आहेत आणि जर का आपलं इन्कम टॅक्सेबल इन्कम लिमिटच्या पेक्षा कमी आहे तरीही आपण ITR फाईल केले तर मग त्याचे काय फायदे असू शकतात आपल्यासाठी. मी तुम्हाला 5 ते 6 फायदे सांगणार आहे इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्याचे. सगळ्यात पहिला फायदा काय माहितीये का? तो म्हणजे TDS रिटर्न मिळवणं. आता TDS हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल,
पण त्याचा अर्थ बहुतेक लोकांना माहिती नसेल. टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स. तो टीडीएस कुठं कुठं कापला जातो आपला. उदाहरणार्थ समजा तुमचं बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे आणि त्या सेव्हिंग अकाउंटवर तुमचे पडलेले आहेत 2 लाख रुपये. त्या 2 लाख रुपयांवरती दर वर्षाला काहीतरी व्याज मिळते तुम्हाला बँकेकडून आणि ते जे व्याज मिळतं ना त्या व्याजामधला एक पोर्शन बँक ऑटोमॅटिक कट करते आणि ऍज अ टॅक्स गव्हर्नमेंटला पे करते. किंवा समजा तुम्ही एखादा एफडी केला असेल फिक्स डिपॉझिट, तर त्या फिक्स डिपॉझिट वरती पण तुम्हाला जो इंटरेस्ट मिळतो त्यातून पण टॅक्स कट ऑटोमॅटिक होत असतो. त्याची इन्फॉर्मेशन बँक तुम्हाला प्रत्येक वेळेस देतेच असं नाही. त्याच्यासाठी काही फॉर्म्स वगैरे असतात आणि ते फॉर्म्स नॉर्मली खूप लोक भरत नाहीत. त्यांचा टॅक्स ऑटोमॅटिक तिकडेच कट होतो जो काही त्यांनी इन्कम मिळवलेला आहे त्याच्यावरती तो. किंवा मग समजा तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर आहात, तुम्ही प्रोफेशनल फीस वगैरे पे करताय, तर त्यावेळेस पण ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स पे केलेला आहात त्याच वेळेस. बरोबर. तर आता हे सगळे जे टॅक्सेस आपण पे करतोय आणि त्यानंतर पण आपलं जे इन्कम आहे ना ते टॅक्सेबल इन्कम पेक्षा कमी आहे, तर तुम्हाला हे पैसे रिटर्न मिळतात गव्हर्नमेंट कडून. अर्थात बँक किंवा जिथून कुठून तुमचा टीडीएस कट झालेला आहे ना त्या ठिकाणावरून ते मिळत नाहीत, पण गव्हर्नमेंट तुम्हाला ते पैसे रिटर्न करत असतं. पण त्याच्यासाठी काय गरजेची गोष्ट माहिती, त्याच्यासाठी तुम्ही आयटीआर फाईल करणं गरजेची गोष्ट आहे. आणि आयटीआर मध्येच तुम्हाला कळेल की तुमचा टीडीएस कुठे कट झालेला आहे, कुठल्या गोष्टींसाठी आणि किती रुपयांचा कट झालेला आहे. तर ते तुम्ही परत क्लेम करू शकता गव्हर्नमेंट कडून आणि त्या कारणासाठी आयटीआर फाईल करणं गरजेचं आहे, जरी का तुमचं इन्कम टॅक्सेबल इन्कम लिमिट पेक्षा जास्त नसेल तरी सुद्धा. त्यानंतर दुसरा फायदा, जर का समजा तुमचं इन्कम टॅक्सेबल इन्कम लिमिट पर्यंत नाहीये पण तुम्हाला बँकेकडून लोन पाहिजे, कुठल्याही स्वरूपाचं लोन, कार लोन पाहिजे, होम लोन पाहिजे किंवा पर्सनल लोन पाहिजे, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला बँक इन्कम प्रूफ मागते कुठला तरी. मग त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म 16 पण देऊ शकता, तुमची सॅलरी स्लिप पण देऊ शकता, पण त्याच्यासोबत आयटीआर हे सुद्धा इन्कम प्रूफ म्हणून चालू शकतं. आणि जेव्हा बँक आयटीआर मागते ना त्याच वेळेस बहुतेक वेळा आपल्यापैकी बहुतेक जणांना लक्षात येतं की आयटीआर नावाचा प्रकार पण आपण फाईल केला पाहिजे. किंवा एक वेळ जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्याकडे तरी सॅलरी स्लिप असते ऍज अ प्रूफ ऑफ इन्कम म्हणून देण्यासाठी, पण जे छोटे व्यावसायिक वगैरे आहेत किंवा ज्यांचा स्वतःचा काहीतरी बिझनेस वगैरे ते लोक कुठून सॅलरी स्लिप आणणार, त्यांना तर कोणी सॅलरी देत नाही आणि त्यांच्याकडे सॅलरी स्लिप पण नसते. तर अशा लोकांसाठी तर आयटीआर हा एकमेव आणि बेस्ट ऑप्शन आहे जे ऍज अ इन्कम प्रूफ तुम्ही बँकेला किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटला देऊ शकता जेव्हा तुम्हाला कर्जाची किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसची गरज असते. अशा वेळेस त्यासाठी सुद्धा आपण आयटीआर फाईल करणं गरजेची गोष्ट आहे. आयटीआर फाईल करण्याचा तिसरा फायदा ते म्हणजे समजा तुम्हाला लाईफ इन्शुरन्स घ्यायचा आहे, हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे, टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर अशा कुठल्याही इन्शुरन्स साठी ना ज्या वेळेस तुम्ही एका लिमिट पेक्षा जास्त इन्शुरन्स घ्यायला जाता ना इन्शुरन्स कंपनीकडे, समजा जर का तुम्ही एलआयसी कडे गेलात आणि तुम्ही 25 लाख रुपयांच्या वरचा कुठला पण इन्शुरन्स मागताय लाईफ इन्शुरन्स, तर त्या केसमध्ये एलआयसी तुमच्याकडनं आयटीआर मागेल इन्कम प्रूफ म्हणून. कारण अशा कंपनीने जे काही इन्शुरन्सची लिमिट द्यायची ना ती तुमच्या इन्कम वरती डिपेंड करते आणि त्यांनी ठरवलेलं असतं की इतका इन्कम असणाऱ्या लोकांना या रेंज पर्यंत आपण इन्शुरन्स देऊ शकतो. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला कुठलाही इन्शुरन्स घ्यायचा आहे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला आयटीआर ची गरज पडणार आहे आणि त्याच्यासाठी आपण आयटीआर फाईल करणं गरजेची गोष्ट आहे. चौथा फायदा आयटीआर फाईल करण्याचा तो म्हणजे जर का समजा तुमची मुलं शाळेत जात असतील, कॉलेजमध्ये जात असतील आणि त्यांना काही स्कॉलरशिप्स वगैरे लागू असतील, तर अशा केसमध्ये सुद्धा बघा इन्कम प्रूफ मागतात. जर का तुम्ही नोकरदार असेल तर ऑब्व्हियसली सॅलरी स्लिप वगैरे देऊ शकता, पण अगेन तुम्ही छोटे बिझनेसमॅन आहात किंवा इव्हन नोकरदार पण आहात तर तुम्ही आयटीआर देऊ शकता त्या ठिकाणी ऍज अ प्रूफ ऑफ इन्कम म्हणून. पाचवा फायदा आयटीआर फाईल करण्याचा, जर का समजा तुम्ही एखादी फॉरेन ट्रिप वगैरे प्लॅन करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिसा काढणं गरजेचं आहे, तर व्हिसा काढताना पण कंपल्सरी इन्कम प्रूफ म्हणून आयटीआर मागितला जातो आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही आयटीआर आधीच काढून ठेवला पाहिजे जर का समजा तुमचा कुठलाही फॉरेन ट्रिपचा वगैरे प्लॅन आहे किंवा इन फ्युचर तुम्हाला जायचं असेल तर. आणि सहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा आयटीआर फाईल करण्याचा तो म्हणजे कॅरी फॉरवर्ड लॉसेस. आता समजा तुम्ही एखादे छोटे बिझनेसमॅन आहात, व्यवसाय करताय आणि या वर्षी तुम्हाला व्यवसायात काहीतरी लॉस झालेला आहे, लेट्स से 2 लाख रुपयाचा लॉस झाला यावेळेस, पण यावेळेस लॉस झालेला असताना सुद्धा तुम्हाला आयटीआर फाईल करणं गरजेचं आहे आणि त्या आयटीआर मध्ये तुम्ही शो केलं पाहिजे गव्हर्नमेंटला की या वर्षी माझ्या बिझनेस मध्ये लॉस झालेला आहे. आणि तो लॉस शो करण्याचं कारण काय माहितीये का, समजा जर नेक्स्ट इयरला जाऊन तुमच्या बिझनेस मध्ये 10 लाख रुपयाचा फायदा झाला तुम्हाला आणि त्यावेळेस तुम्हाला 10 लाख रुपयांवरती टॅक्स पे करायला लागणार प्रॉफिट वरती, बरोबर. पण त्यावेळेस जर का तुम्ही आधीचा आयटीआर भरलेला असेल ज्या वर्षी तुमचा लॉस झाला होता बिझनेस मध्ये, तर गव्हर्नमेंटला तुम्ही दाखवू शकता की या वर्षीच्या आयटीआर मध्ये माझा 2 लाख रुपयांचा लॉस होता आणि या वर्षी जरी 10 लाख रुपयाचा फायदा झालेला असला तरी तो 2 लाख रुपयांचा लॉस कॅरी फॉरवर्ड होईल आणि तुम्हाला फक्त 8 लाख रुपयांच्या वरतीच टॅक्स भरायला लागेल. मग तुमची लायबिलिटीज कमी होईल आणि तिथे तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळू शकतो जो की लॉस कॅरी फॉरवर्ड होतो तुमचा. पण जर का तुम्ही तो लॉस इयर मध्ये आयटीआर फाईल केलेला नसेल तर मग तुम्हाला प्रॉफिट इयर मध्ये टॅक्स तर पे करायचंच आहे, पण मग पाठीमागचा लॉस वगैरे काही कॅरी फॉरवर्ड असाच होत नाही कारण गव्हर्नमेंटला माहितच नाही तुमचा लॉस झालेला आहे ते. अशा केसमध्ये सुद्धा जे काही छोटे बिझनेसमॅन आहेत किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस वगैरे करत असाल तर ते जे काही आहे लॉस प्रॉफिट सगळ्या गोष्टी तुम्ही आयटीआर वरती शो केल्या पाहिजेत आणि या सगळ्या केसेससाठी आणि या कारणांसाठी आयटीआर फाईल करणं आपण गरजेची गोष्ट आहे. समजलं तुम्हाला आयटीआर फाईल करण्याचे फायदे काय आहेत, कुणी आयटीआर फाईल केला पाहिजे, तुमची इन्कम लिमिट काय आहे आणि त्याच्याने काय फरक पडतो, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा आपण क्लिअर केली, ती म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं याचा अर्थ टॅक्स पे करणं असाच होत नाही. जर का तुमचं इन्कम टॅक्सेबल लिमिट पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला टॅक्स पे
पे करावा लागतो, अदरवाईज तुम्ही नील रिटर्न फाईल करू शकता. आणि लक्षात ठेवा 31 जुलै ही प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्स फाईल करण्याची शेवटची तारीख असते. या वर्षी सुद्धा 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर अर्थात डिसेंबर पर्यंत 31 डिसेंबर पर्यंत पण अर्थात तुम्हाला आयटीआर फाईल करता येतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला पेनल्टी लागते आणि बरेच काही कष्ट घ्यावे लागू शकतात. त्यामुळे वेळेत ते करा यार. अजून 15 दिवसांचा वेळ तुमच्याकडे. ऑब्व्हियसली इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता तोपर्यंत, बरोबर. आणि अर्थात सगळ्यांसाठीच 31 जुलै नसते. जे मोठे बिझनेसमॅन आहेत, ज्यांना टॅक्स ऑडिट वगैरे ऍप्लिकेबल आहे, त्यांना अर्थात पुढची डेट लागते. पण आपण एक सामान्य माणसाविषयी जे लिमिटेड पैसे वगैरे कमवतात त्यांच्याविषयी बोलत होतो, किंवा जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्याविषयी बोलत होतो, ज्यांना टॅक्स ऑडिट वगैरे ऍप्लिकेबल नाहीये, त्या लोकांसाठी पण 31 जुलै ही शेवटची डेट आहे. सो तुमच्या आयटीआर विषयीच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आय होप मी या व्हिडिओमध्ये देऊ शकलेलो आहे. ज्यांनी कुणी अजूनही आयटीआर फाईल केलेलं नसेल अशा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुमचे जर काही प्रश्न शिल्लक असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.